प्रधानमंत्री आवास योजना 2026 पहिल्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट. नमस्कार मित्रांनो, नवीन वर्ष 2026 ची सुरुवात होताच प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पहिला हप्ता थेट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे, जेणेकरून गरीब आणि मध्यम वर्गातील प्रत्येक कुटुंबाला पक्कं घर मिळू शकेल. हाच आहे नव्या भारताचा संकल्प. मित्रांनो, आता हे पूर्णपणे स्पष्ट झालं आहे की प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला हप्ता 2026 च्या याच पहिल्या महिन्यात येणार आहे. कारण सरकारची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. राज्यांकडून लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्यात आली आहे. जिओ टॅगिंगचं काम पूर्ण झालं आहे. आधार बँक लिंकिंग आणि डीबीटी प्रक्रिया जवळपास पूर्ण करण्यात आली आहे. सरकारचं स्पष्ट उद्दिष्ट आहे की नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गरीब आणि मध्यम वर्गातील पात्र कुटुंबांना पहिल्या हप्त्याचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात द्यायचा, जेणेकरून प्रत्येक कुटुंबाचं पक्कं घराचं स्वप्न पूर्ण होईल. मित्रांनो, जर आपण मागील वर्षांचे रेकॉर्ड आणि पॅटर्न पाहिले तर प्रत्येक वेळी प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला हप्ता महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच जारी करण्यात आला आहे. यावेळीही जवळपास हाच सिस्टीम अवलंबला जात आहे. कारण केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वय पूर्ण झाला आहे आणि जसं अंतिम मंजुरी मिळेल तसं पैसे डीबीटीद्वारे थेट तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील. मित्रांनो, मीडिया रिपोर्ट्स आणि सरकारी संकेतांनुसार यावेळी पहिल्या हप्त्याची रक्कम 60,000 रुपयेपर्यंत असू शकते. मात्र ही रक्कम राज्य, ग्रामीण किंवा शहरी क्षेत्र आणि योजनेच्या घटकानुसार थोडी कमी जास्त होऊ शकते. पण इतकं नक्की मानलं जात आहे की पहिला हप्ता याच महिन्यात येणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न आहे, फायनल तारीख कोणती? तर मित्रांनो, अंतर्गत माहिती आणि जुन्या रेकॉर्डनुसार हा पहिला हप्ता याच महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कधीही जारी होण्याची दाट शक्यता आहे. आणि जसं केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळेल तसं कोणताही विलंब न होता पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील. मित्रांनो, इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जर तुमचा आधार अजून बँक खात्याशी लिंक नसेल किंवा डीबीटी ऍक्टिव्ह नसेल किंवा तुम्ही पीएम आवास योजनेचा स्टेटस तपासलेला नसेल तर हे काम त्वरित करून घ्या. कारण अनेक वेळा छोट्या चुका जसं की आधार लिंक नसणं, चुकीचा बँक खाते क्रमांक किंवा अपूर्ण माहिती वजा यामुळे हप्ता अडकतो. मित्रांनो, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे, पारदर्शक आहे आणि पैसे थेट तुमच्या खात्यात येतात. त्यामुळे कोणतीही कपात, दलाली किंवा भ्रष्टाचाराची शक्यता अजिबात राहत नाही. सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या लाभार्थ्यांनी सर्व अटी पूर्ण केल्या आहेत आणि ज्यांचं घर बांधकाम ठरवलेल्या निकषानुसार सुरू होईल त्यांनाच पहिल्या टप्प्यात पहिला हप्ता दिला जाईल. त्यानंतर घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार दुसरा आणि तिसरा हप्ता टप्प्याटप्प्याने जारी केला जाईल. मित्रांनो, अनेकांच्या मनात हा प्रश्नही असतो की पैसे खात्यात येण्यासाठी किती वेळ लागतो. तर मित्रांनो, जसं हप्ता जारी होतो तसं साधारण 24 ते 72 तासांच्या आत पैसे तुमच्या खात्यात दिसायला लागतात आणि बँकेकडून मेसेजही येतो. जर कोणत्याही कारणामुळे पैसे खात्यात आले नाहीत तर तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर जाऊन तुमचा स्टेटस तपासू शकता आणि गरज भासल्यास तुमच्या ग्रामपंचायत, नगरपालिकेशी किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधू शकता. मित्रांनो, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारची ही योजना कोट्यवधी लोकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. कारण पक्कं घर म्हणजे फक्त एक घर नाही, तर सुरक्षा, सन्मान आणि भविष्यासाठीची मजबूत पायाभरणी आहे. याच विचाराने प्रधानमंत्री आवास योजना सातत्याने अधिक मजबूत केली जात आहे. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर 1. आताच तुमचे सर्व कागदपत्रे पूर्ण करून ठेवा. 2. बँक खाते आधारशी लिंक करून घ्या. 3. डीबीटी ऍक्टिव्ह ठेवा. 4. आणि योजनेचा स्टेटस वेळोवेळी तपासत राहा, जेणेकरून पहिला हप्ता जारी होताच कोणत्याही अडथळ्याशिवाय पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील. निष्कर्ष मित्रांनो, निष्कर्ष एवढाच आहे की प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला हप्ता याच महिन्यात येणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. आता फक्त सरकारकडून फायनल तारखेच्या अधिकृत घोषणेची वाट पाहायची आहे आणि जसं ही तारीख जाहीर होईल तसं आम्ही तुम्हाला सर्वात आधी अपडेट देऊ. म्हणून व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या सरकारी योजनांची सर्वात जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा.